आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई मला इकडे का आणले तुम्ही? तुला बरं वाटतंय ना बाळा? मी बरं आहे, मला काही नाही झालं. मला सांगा इकडे का आणलंय तुम्ही? आधी तुला चक्कर आली होती, 2-3 दिवस काय खाल्लं नाहीयेस तू, इथेच बसून आहेस. स्ट्रेसमुळे झालं सगळं. डॉक्टरने सांगितलं तुला आरामाची गरज आहे. नाही मला काय नाही झालं, मी बरं आहे. आधी ऐक माझं, असं वेडेपणा करू नका. मला काही नाही झालं. आणि आई तू आईला सगळं सांगितलं? कृष्णा अरे तू का सांगितलं सगळं? सांगावं लागलं यार आधी. ते इकडे येत होते नेमके डॉक्टर पण त्याच वेळी भेटले. ते सगळं सांगत होते, मला पण सांगावं लागलं. डॉक्टर इकडे आल्या होत्या, काय म्हणाल्या? डॉक्टर बोलले किडनी ट्रान्सप्लांट हा एक पर्याय असू शकतो. आपण हे काम हॉस्पिटलमध्ये करणार आहे? शक्यच नाही. म्हणजे आपण हे काम ब्लॅक मार्केटमध्ये करतोय. तुम्हाला पैसे लवकर हवे आहेत ना, आणि हॉस्पिटलमधून ते तुम्हाला मिळणार नाही. मग आता पुढे पुढे काही बोलायला जाणार एवढ्यात तुला त्रास झाला, आणि मी आता चाललोच होतो डॉक्टरांना भेटायला. नाही मला पण डॉक्टरांशी बोलायचं आहे. चल लवकर. मग मला इकडनं कारण मला आधी डॉक्टरांशी बोलू दे. आधी ऐक माझं, वेडेपणा करू नकोस. हे बघ मला काही गोष्टी माहिती आहेत, तुला माहित नाही. तू हे का नाही सगळं काय नर्स, अरे कोणाला तरी सांग मला. हे बघ मला डॉक्टरांशी बोलणं फार महत्वाचं. अरे कळत नाही. मला सगळं आधी आदित्य, अरे ऐक ना रे. आधी मी डॉक्टरांना अरे आधी ऐक ना. आई हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल व्यवस्थित. आदित्य, आता डॉक्टर म्हणत होते सरूच्या दोन्ही किडन्या काम करत नाही. तिला डायलिसिसवर ठेवावं लागणार आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा वाचून कधी सांगता येत नाही. नाही असं नाही होणार. मी करेन बरं, तिला बरी होईल सुंदरी आपली. खरंच असं होईल खरं आदित्य? आई मी एकदा सावीला प्रॉमिस दिला होता, आणि तो प्रॉमिस पूर्ण केला मी. आज तुम्हाला प्रॉमिस देतो मी आपल्या सुंदरीला काही झालं तरी वाचवेन. कसं? आता सिच्युएशन अशी आहे की सुंदरी मॅडमच्या दोन्ही किडन्या काम करत नाही. म्हणजे आपण डायलिसिस चालू केलाय, असं दीर्घकाळ चालू नाही ना ठेवू शकत. पण मग डॉक्टर आता आपण काय करू शकतो? किडनी ट्रान्सप्लांट हा एकच उपाय आहे. एका किडनीवरती सुद्धा माणूस उत्तम प्रकारे आयुष्य जगू शकतो, फक्त डोनर मिळायला पाहिजे. हा मग आपण प्रोसेस सुरू करूया ना, पुढे जाऊया. प्रॉब्लेम काय आहे? मिस्टर आदित्य, आपल्याला 24 तासाच्या डोनर मिळायला पाहिजे, आणि ती किडनी मॅच व्हायला पाहिजे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ठीक आहे, पण आता आपण काय करू शकतो? आपल्याला जाहिरात करायला हवी, काय करा, प्रोसिजर काय, आम्हाला काहीच माहित नाहीये डॉक्टर.
हे पहा, मी माझ्या हॉस्पिटलशी कनेक्टेड जेवढ्या एजन्सीज आहेत त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला आहे आणि अनफॉर्च्युनेटली कोणाकडेही डोनर उपलब्ध नाही आहे. 24 तासाच्या आत आपल्याला डोनर मिळाला पाहिजे. पुढच्या 2-3 तासात त्याचे सगळे रिपोर्ट काढायला लागतील. सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजेत. किडनी मॅच व्हायला पाहिजे. हे सगळं म्हणजे आय एम सॉरी टू से पण खूप डिफिकल्ट आहे. हे पहा, आम्हाला जेवढं शक्य आहे ते सगळं आम्ही करतोय. आता फक्त परमेश्वराची मदत हवी. एक्सक्यूज मी. येस डॉक्टर. गुड न्यूज, डोनर मिळालाय. तुमच्या सुंदरी मॅडमची पुण्याई एवढी मोठी आहे म्हणूनच हे काम झालंय. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. साऊ, काय झालं ग? अशी गप्प गप्प का आहेस? अगं बोल की काहीतरी. मी तुला गोष्ट सांगू काय? शकू बरोबर बोलायचं नाही काय तुला? सावी, खाऊन घे बा. बिचारी पोर कशी गप्प झाली, नाहीतर रोज किती दंगा घालत असते. पण नाही, ही माझी जबाबदारी आहे की सरू घरी येईपर्यंत सावी नीट नॉर्मल राहील. साऊ बाळ, खाऊन घे ना काहीतरी. नाही, मला नाही खायचं. साऊ, असं करू नये. खाऊन घे बघू आधी. शानी माझी बाळ. मालती मावशी, मला ना आईला भेटायचंय. सगळे आईला भेटायला जातात, कोणीच मला नाही नेत. असं कर, तू आधी हे खाऊन घे, मग आपण जाऊया. हा नाही, मला नाही खायचं. साऊ बाळा, आपण एक काम करूया, आपण ना बाबांनाच फोन करूया आणि त्यांना विचारूया की तुला का घेऊन गेले नाहीत ते. हा, पण अगोदर खाऊन घे. पहिलं त्यांना कॉल कर. बर, करते. हा, मालतीचा कॉल. हा. अरे मामड्या, सावी ना काही खात नाहीये. ती म्हणते की तू तिच्या आईकडे का नेलं नाहीयेस. हा, देते. हा, हे धर, बाबाशी बोल. हॅलो बाबा. हो सावी, काय आहे? मी काय म्हणतोय, तू मालतीने दिलेलं सगळं खाल्लंस ना, तर मी लगेच घरी. खरंच? प्रॉमिस? प्रॉमिस. ठीक आहे, मी खाते.
बाबा. बाबा बाबा आई कशी आहे आता? जाऊ आता. आईची तब्येत बरी आहे. आपल्याला डोनर सापडलाय ना, मग आता आई लवकरच घरी येणार. डोनर म्हणजे? डोनर म्हणजे ते डॉक्टरांचं असतं काहीतरी. तू फक्त एवढंच समज की आई लवकर बरी होणार आणि घरी येणार. बाबा मग चल ना, आईला आपण भेटायला आताच जाऊया. हो आत्ताच जायचंय, लगेच जायचं. ठीक आहे चला, तू तयार हो, आपण लगेच निघूया. ठीक आहे. ये इकडे जायचं, इकडे जायचं. मामड्या, खरंच डोनर मिळाला का रे? म्हणजे ओके आहे ना? टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या ना? आणि ऑपरेशन उद्याच असेल ना? हॅलो, सगळं ओके. आपल्याला डोनर सापडला आणि लवकरच ऑपरेशन होईल, सुंदरी बरी होईल, नको काळजी करू. बरं झालं बाई, देवच धावून आला म्हणायचा. मामड्या, तू आंघोळ करून ना खाऊन घे आणि जरा आराम कर. नाही म्हणजे हे सांगत होते की तुला दगदगीचा त्रास झाला म्हणून. आता ठीक आहेस ना? काही त्रास नाही ना? नाही, आता मी ओके. आदित्य, तू पण जरा काळजी घे हं तब्येतीची. वाची, चला मी जरा आवरून घेतो. फोन कोणाचा आला आता? कृष्णा? हॅलो, हा कृष्णा बोल ना. आधी यार गडबड झाली यार. गडबड? काय गडबड झाली आहे? सुंदरी बरी आहे ना? सुंदरी ओके, पण जो डोनर येणार होता ना किडनी डोनेट करायला, तो फॉर्म भरायच्या आधीच पळून गेला रे घाबरून. उद्या जर सुंदरीला किडनी मिळाली नाही ना तर. हॅलो 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 आधी. हॅलो. शिट. आदित्य, आता कसं होणार आहे कृष्णा? किडनी बसवणं ही एकच आशा होती, ती पण आता मावळली. कृष्णा, कृष्णा काय असं कसं झालं? काय झालं कसं झालं काहीच माहित नाही. आधी जो ऍडमिट आहे तिकडे गेलो होतो, पण तिथून तो पळून गेला होता. त्याला सगळीकडे शोधलं, कुठेच सापडला नाही तो. अरे डॉक्टर ऐका ना, हे काय चाललंय? असं कसं झालं? हे बघा, आम्हाला सुद्धा कळत नाही. आम्ही सगळेच शॉक होतो. ठीक आहे मला सांगा आता पुढे काय करायचंय? हे बघा, सुंदरी मॅडमना जर का उद्या किडनी नाही मिळाली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. अर्थात किडनी मिळाली तरी त्यांचे वाचण्याचे चान्सेस 50% आहेत. म्हणजे ऍटलिस्ट काहीतरी होप्स आहेत. नाही डॉक्टर, प्लीज असं बोलू नका. वाचवेन सुंदरीला, वाचवेन मी. पण कसं वाचवणार? सुंदरीला किडनी हवी आहे ना? ठीक आहे, मी माझी किडनी डोनेट करायला तयार आहे. हे पहा मिस्टर आदित्य, भावनेच्या भरात काहीही निर्णय घेऊ नका. तुम्ही जर का उद्या त्यांना किडनी दिलीत तर त्यांचे वाचण्याचे चान्सेस फक्त 50% आहेत. अहो पण तुम्हाला यामध्ये किती धोका आहे तुम्हाला कळतंय का? डॉक्टर, मला पूर्ण विश्वास आहे. 50% काय, 1% जरी चान्स असेल ना तरी सुंदरी फायटर आहे. ती एवढ्या लवकर हार मानणार नाही. तुम्ही एक काम करा डॉक्टर, तुम्ही जी काही प्रोसिजर असेल त्या गोष्टीला सुरुवात करा. म्हणजे काय फॉर्मॅलिटीज आहेत, काय कन्सेंट फॉर्मवर साईन करायचं, काय करायचं मला सांगा. मी सगळं करायला तयार आहे. तुम्ही प्लीज प्रोसिजरला सुरुवात करा. ठीक आहे, ॲज यू विश. तुम्हाला सत्य परिस्थिती समजावून सांगण्याचं काम मी केलंय. गुड लक. मला
कळत नाही कृष्ण. मी आदित्यला कसं काय समजून सांगू की तो घाई करतोय. नाही म्हणजे मी हे समजूच शकते की तो हे सगळं का करतोय ते, पण मला वेगळीच भीती वाटतेय. कसली भीती? यात त्याच्या जीवाला काही नाही म्हणजे मी सुंदरीच्या विरोधात बोलते असं तू काही समजू नकोस. पण आई, मला कळते तुम्हाला काय म्हणायचं ते. तुमची भीती मी समजू शकतो आणि ते साहजिकच आहे. पण आई, तुम्ही आदित्यला ओळखता आणि जर एखादा निर्णय घेतला ना तर तो मागे नाही फिरणार. आणि खरं सांगायचं तर सुंदरीला उपयोगी पडण्याची ही संधी तो वाया नाही जाऊ देणार. त्या दोघांना काही होणार नाही आहे, काही होणार नाही त्यांना. पण आपल्या आधीची ही विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. सगळं खरंय, सगळं पटतंय, पण सावीसाठी जीव तळमळतोय माझा. आई बाबा दोघांनाही गमावून बसली या काळजीने जीव घाबरतोय रे माझा. आई, तुम्ही असा विचार करू नका प्लीज. आणि आदित्यच्या आता फक्त टेस्ट झाल्या, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरच तो किडनी द्यायला पात्र ठरू शकतो. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, परमेश्वराकडे इतकीच प्रार्थना आहे माझी की रिपोर्ट्स काही पण येऊ देत, पण माझी दोन्ही मुलं सुखरूप घरी आली पाहिजे बस. आई, अगदी तुमच्या मनासारखं होईल, तुम्ही नका काळजी करू. आता देव ठरवेल काय ते. फक्त भावनेच्या भरात आदित्यने काही चुकीचा निर्णय घ्यायला नको इतकंच. शशीताई, मंगलताई, काय करताय तुम्ही? मी तुम्हाला आदित्यला याआधी खूप काही बरं वाईट बोलले, त्या सगळ्यांबद्दल मला माफी मागू द्या. शशीताई, आज तुम्ही माझ्या मुलीसाठी जे काही करताय ना, मला आयुष्यभर कधीच विसरता येणार नाही. शांत व्हा मंगलताई. त्याला कळलंय की सुंदरीचं त्याच्या आयुष्यातलं महत्व काय आहे ते. तो त्याचं प्रेम वाचावं म्हणून करतोय. शशीताई, खरंच खूप खूप थँक्यू शशीताई. हॅलो, हा हा, अच्छा आलेत का? हो हो हो, लगेचच. हा, रिपोर्ट्स आलेत, आपल्याला घ्यायला बोलवलं लगेच. चला चला. पोटात नुसता खड्डा पडलाय बघ. आधीच सरूची काळजी आणि त्यात तिला वाचवण्यासाठी आदित्य आपली किडनी देतोय. हो ना, थोड्या वेळात रिपोर्ट्स पण येतील. किडनी मॅच होणार आहे की नाही हे समजणार. कुठं सरूच्या जीवावर उठलेला तो आदित्य आणि कुठे हो आजचा आदित्य. हो ग, त्याने खंडीभर चुका केल्या आणि आपण त्यासाठी त्याला शिक्षा पण केली. वेळ प्रसंगी नाती पण तोडली. होय ग, घराबाहेर काढलं, मुलीवर सावली सुद्धा पडू दिली नाही. अनुच्या मनात तिरस्कार भरला. सरूचं आणि धनंजयचं त्यानं लग्न मोडलं. काय काय नाही केलं. पण सरू जेलमध्ये गेली आणि त्याने सावीला जे वचन दिलं त्यापासून तो इतका बदलला की माझा पहिला मामड्या मला परत मिळाला. होय की, भूतकाळाचं ओझं एवढं डोक्यावर असून सुद्धा आज तो सुंदरीसाठी जे करतोय ना, त्याबद्दल त्याचा आभार कसं मानायचं हेच कळत नाही. कधी काळी आपण त्याच्यावर रागवलं होतो, त्याच्याविषयी आपल्या मनात राग होता हे सुद्धा आठवत नाही ग.
म्हणजे आजी, याचा अर्थ हाच होतो ना की तो मनानं कधीच वाईट नव्हता. कधी कधी मला असं वाटतं आजी की आपण त्याच्या बाबतीत काही चुकलो नाही ना. अनु मॅडमवरचं त्याचं प्रेम आपण समजून घेतलं असतं आणि सरोजन जर त्याला डिवोर्स दिला असता तर कदाचित. नको, आता जर तरच्या गोष्टी नको. अगं कधी परिस्थिती चुकते. अगं आपल्या हातून सुद्धा चुका व्हायच्या त्या होतातच. आदित्यच्या बाबतीत पण तेच घडलं, पण उशिरा का होईना तो मार्गावर आला. अगं मालू, आपल्या चुका कबूल करणं सुद्धा अवघड असतंय, पण आदित्यनं ते धाडस दाखवलं आणि त्याच्यामुळं का नाही तो आता आपला वाटायला लागलाय. त्याचा सगळा वाईटपणा, चुका ही तुडून गेल्या बघ. होय आजी, पण हे किडनी रिप्लेसमेंट प्रकरण ना खूप अवघड असतं ग. म्हणजे मला वेगळीच भीती वाटते. म्हणजे मामड्याला या सगळ्या प्रकरणात काही त्रास झाला तर नाही, म्हणजे त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना हे सगळं. बाबाला काय झालं?